2026 मध्ये तुम्ही नवीन युट्यूब चॅनल चालू केलेला आहे किंवा 2026 मध्ये तुम्ही नवीन युट्यूब चॅनल सुरू करायचा विचार करताय, पण तुम्हाला हे माहित नाहीये की आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती लॉंग व्हिडिओ बनवतोय तर ते किती मिनिटाचे असावे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती लॉंग व्हिडिओ नवीन नवीन युट्यूब क्रिएटरने आपल्या युट्यूब चॅनलवरती किती मिनिटाचे लॉंग व्हिडिओ बनवावे याविषयी सविस्तरपणे माहिती देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी संतोष. तर लॉंग व्हिडिओमध्ये दोन कंडिशन आहेत. पहिली कंडिशन आहे तुम्ही सर्चेबल व्हिडिओ बनवत आहात का, आणि दुसरी कंडिशन आहे तुम्ही नॉन सर्चेबल व्हिडिओ बनवत आहात का. तर मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती सर्चेबल व्हिडिओ बनवत असाल तर तुम्ही काय करायचंय, तुमच्या कॅटेगरीमध्ये युट्यूबमध्ये सर्च करायचंय की तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये व्हिडिओ बनवताय त्याच्यामध्ये 5 टॉप क्रिएटरचे व्हिडिओ पाहायचे. तुम्ही त्याचा अभ्यास करून तुम्ही हे नक्की करा तुमच्यासारखे व्हिडिओ बनवणारे टॉपचे 5 युट्यूब क्रिएटर्स त्यांच्या व्हिडिओची लांबी किती ठेवतात. समजा ते 7-8 मिनिटाचा जर व्हिडिओ बनवतात, जर तुम्हाला पडायचं आहे की तुम्ही त्यांच्यासारखे व्हिडिओ बनवू शकताय, तर तुम्ही त्यांच्यापेक्षा 1 ते 2 मिनिटाचे मोठे व्हिडिओ बनवायचे आहेत. म्हणजे त्यांचे जर 7 ते 8 मिनिटाचा असेल तर तुम्ही साधारण 10 ते 11 मिनिटापर्यंत तुमचा लॉंग व्हिडिओ बनवा. तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ बनवताना याची काळजी घ्या की जे तुमच्या व्हिडिओच्या कॅटेगरी मधील जे युट्यूब क्रिएटर आहेत, टॉपचे क्रिएटर आहेत, त्यांच्या तोडीस-तोड तुम्ही व्हिडिओ बनवायचे आहेत. त्यांच्या व्हिडिओपेक्षा बेस्ट तुमचा व्हिडिओ झाला पाहिजे अशा प्रकारचे तुम्ही व्हिडिओ बनवायचे आहेत. तुम्ही त्यांच्यापेक्षा व्हिडिओ सुद्धा या 5 टॉप युट्यूब क्रिएटरच्या बरोबरीने तुमचे व्हिडिओ रँक करणार आहेत. त्यांचे सारखेच व्ह्यूज तुम्हाला सुद्धा या व्हिडिओला मिळणार आहेत. त्यांच्या सारखेच सबस्क्रायबर सुद्धा तुम्हाला तुमच्या या व्हिडिओमुळे तुम्हाला मिळणार आहेत. दुसरी कंडिशन आहे नॉन सर्चेबल व्हिडिओ. जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती बनवत असाल, YouTube वरती तुम्ही नवीन आहात, तुम्हाला एडिटिंग व्यवस्थित जमत नाहीये, तुम्हाला बोलायला सुद्धा व्यवस्थित जमत नाहीये, तुम्हाला तुमचे विचार व्हिडिओमध्ये व्यवस्थित मांडायला जमत नाहीये, तुम्ही नवीनच चॅनल चालू केलेला आहे, व्हिडिओ विषयी तुम्हाला जास्त माहिती नाहीये, तर त्यावेळेस काय करायचं मित्रांनो, तुम्ही शक्यतो 5 ते 6 मिनिटाचेच व्हिडिओ तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड करायचे. सुरुवातीला प्रत्येक युट्यूबर्सला असा प्रॉब्लेम येतो, व्यवस्थित आपले विचार मांडायला जमत नाहीये, व्यवस्थित एडिटिंग जमत नाहीये, त्यांचे व्हिडिओ व्यवस्थित होत नाहीये. यामुळे काय होतं मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही क्वालिटीपेक्षा क्वांटिटीवरती लक्ष द्या. युट्यूबवरती जेव्हा तुमचे 15-20 व्हिडिओ अपलोड होतील त्यावेळेस तुम्ही तुमच्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये काय काय चुका केलेल्या आहेत या तुम्हाला तुमच्या समजून येतील. या चुकांमध्ये तुम्ही सुधारणा करायचा प्रयत्न करा. अशा वेळेस तुम्ही तुमचे लॉंग व्हिडिओ 5 ते 6 मिनिटाचेच बनवण्याचा प्रयत्न करा. यामध्ये काय होईल, तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग मध्ये, स्क्रिप्ट लिहिण्यामध्ये तुमचा जास्त वेळ जाणार नाही. तुम्ही जर जास्तीत जास्त लॉंग व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला तर यामध्ये तुमचा जास्त वेळ जाणार आहे. त्याच्या तुम्ही जर सुरुवातीलाच मोठे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला, सुरुवातीला तुम्हाला व्यवस्थित बोलायला जमत नाहीये, तुमचे विचार प्रेझेंट करायला जमत नाहीये, तर अशा वेळेस काय होतं की तुमचा व्हिडिओ 15 ते 20 मिनिटाचा आहे पण तो 1-2 मिनिटं सुद्धा पाहिला जात नाही. यामुळे काय होतं, तुमच्या व्हिडिओचं इम्प्रेशन डाऊन होतं. तुमच्या व्हिडिओचं इम्प्रेशन डाऊन झाल्यामुळे युट्यूब ते पुढे सजेस्ट करत नाही, तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज येत नाही. सुरुवातीला तुमच्या व्हिडिओवरती जास्त व्ह्यूज आले नाही तर तुम्ही नर्वस होऊ शकताय. तुम्ही युट्यूब वरती नवीन आहात, सुरुवातीला तुमचे जास्त सबस्क्रायबर सुद्धा नसतात, त्यामुळे व्हिडिओना जास्त व्ह्यूज येत नाही. यामुळे तुमच्या व्हिडिओचे ऍव्हरेज व्ह्यू ड्युरेशन सुद्धा कमी होते. तुमच्या व्हिडिओचे ऍव्हरेज व्ह्यू ड्युरेशन कमी झाल्यामुळे युट्यूब सुद्धा असे व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत सजेस्ट करत नाही. यामुळे तुम्ही तुमचे व्हिडिओ बनवताना साधारण 5 ते 6 मिनिटाचेच बनवा. इतर वेळामध्ये तुम्ही तुमच्या एडिटिंग मध्ये सुधारणा करा, तुमच्या व्हॉइस मध्ये सुधारणा करा, तुम्ही तुमची स्क्रिप्ट चांगल्या प्रकारे बनवू शकता. या वेळामध्ये तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये सुधारणा सुद्धा करू शकताय. उगाच वॉच टाइम वाढावा म्हणून 15-20 मिनिटाचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न सुरुवातीला नवीन असताना तरी तुम्ही करू नका. जर तुम्हाला सुरुवातीपासून चांगले व्हिडिओ बनवायची स्किल आहे, तुम्ही तुमचे विचार चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे प्रेझेंट करू शकताय, तुम्हाला तुमच्यावरती पूर्ण कॉन्फिडन्स आहे, तुमचे जर व्हिडिओचे विषय सर्चेबल किंवा इंटरेस्टिंग असतील तर तुम्ही 10-15 मिनिटाचा व्हिडिओ सुद्धा बनवू शकताय. राहिलेल्या इतर वेळामध्ये तुम्ही तुमच्या व्हिडिओची स्क्रिप्ट चांगल्या प्रकारे स्क्रिप्ट बनवून, चांगल्या प्रकारचे व्हिडिओ एडिट करून, चांगल्या प्रकारे व्हिडिओ शूट करून रेग्युलर तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करा. तुम्ही तुमच्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ अपलोड केल्याने काय होणार आहे मित्रांनो, तुमचा चॅनल लवकरात लवकर ग्रो होणार आहे. उगाच फक्त जास्त वॉच टाइम व्हायचा म्हणून 15-20 मिनिटाचे व्हिडिओ बनवून तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड करताय, पण 15-20 दिवस पुढे नंतर दुसरा व्हिडिओज अपलोड करत नाहीये. यामुळे काय होणार आहे की तुमच्या चॅनलवरती अनियमितपणे व्हिडिओ अपलोड होतात. त्याच्यामुळे तुम्ही छानपैकी असा व्हिडिओ बनवून जरी तुमच्या चॅनलवरती अपलोड केला तरी तुमच्या अनियमितपणामुळे तुमचे हे व्हिडिओ पाहिले जातील याची गॅरंटी नाहीये. सुरुवातीला 15-20 मिनिटाचे व्हिडिओ बनवण्यापेक्षा तुमचा जर टॉपिक सर्चेबल असेल, तुम्हाला तुमच्या व्हिडिओवरती फुल कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही 10 ते 12 मिनिटापर्यंतचे व्हिडिओ बनवा. जर तुम्हाला व्हिडिओ कसे बनवायचे, एडिटिंग कशी करायची याविषयी जास्त माहिती नसेल तर 5 ते 6 मिनिटाचेच तुम्ही व्हिडिओ बनवा.
रेग्युलर तुम्ही तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला तुमच्या चुका समजून येतील. रेग्युलर व्हिडिओ बनवल्याने तुमच्या व्हिडिओमध्ये सुधारणा सुद्धा होईल. रेग्युलर व्हिडिओ अपलोड केल्याने तुमच्या चॅनलवरती, तुमच्या व्हिडिओवरती तुमच्या काय चुका होत आहेत त्या तुम्ही सुधारून ज्यावेळेस तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स येईल की आता आपण जास्त मोठा व्हिडिओ बनवू शकतोय, अशा वेळेस तुम्ही मोठे व्हिडिओ बनवायला हरकत नाहीये. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.